2024 संपून आता 2025 सुरू झालं आहे. या नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनीच केलं आहे. 2024मध्ये भारतातील वस्तू आणि सेवांच्या किमतींवर अनेक घटकांचा प्रभाव पडला. त्यामुळे काही गोष्टी स्वस्त झाल्या तर काही महागल्या. आता नवीन वर्षातही काही बदल होणार आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. मग नेमकं नवीन वर्षापासून काय महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, काय महागणार आहे आणि काय स्वस्त होणार आहे, याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून घेऊयात. नमस्कार, तुम्ही पाहताय ब्रेन युअर ब्रेन. 1 जानेवारी म्हणजेच आजपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या काही सेवांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा वाढवून ती 2 लाखापर्यंत केली आहे. पूर्वी 1,60,000 रुपयापर्यंत हमीशिवाय कर्ज दिलं जात होतं. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन वर्षात याचा मोठा फायदा होणार आहे. UPI सर्व्हिसद्वारे आता वापरकर्ते दिवसाला 10,000 रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन करू शकतात. पूर्वी 5,000 रुपयांपर्यंतची मर्यादा होती. UPIचं एक वैशिष्ट्य आहे की याद्वारे वापरकर्त्यांना विना इंटरनेट पेमेंट करता येतं. या व्यवहारावर RBIचे नियंत्रण असतं. तसेच RBI नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आणि हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या मुदतीच्या ठेवींशी संबंधित धोरण देखील आता बदलली आहेत. नवीन वर्षात पेन्शनधारकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. कारण पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या शाखेतून पैसे काढू शकतील. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अतिरिक्त पडताळणी न करता पैसे पेन्शनधारकांना मिळतील. जवळपास 78 लाख पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सर्वसामान्यांसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजेच 1 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून डेटा रिचार्ज प्लॅन स्वस्त होणार आहेत. कारण भारत सरकारने दूरसंचार क्षेत्रात बदल करत नवीन राईट ऑफ वेचे नियम 1 जानेवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राईट ऑफ वेच्या या नियमांमुळे एअरटेल, जिओ, वोडाफोन, BSNL या कंपन्या त्यांच्या डेटा शुल्क योजना लवकरच समायोजित करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे डेटा प्लॅन कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. नवीन वर्षात पुन्हा एकदा महागाईचा सामना करण्यासाठी तयार रहा. हिंदुस्तान युनिलिव्हर, गोदरेज कन्झ्युमर, डाबर, टाटा कन्झ्युमर, पार्ले प्रोडक्ट्स, विप्रो कन्झ्युमर, मेरिको, नेस्ले आणि अदानी या देशातील आघाडीच्या FMCG कंपन्या उत्पादनाचा वाढता खर्च आणि वाढीव कस्टम ड्युटी भरून काढण्यासाठी वस्तूंच्या किमती वाढवणार आहेत. कंपन्यांच्या या निर्णयामुळे नवीन वर्षात चहापत्ती, तेल, साबण आणि क्रीमच्या किमतीत 5 ते 20% वाढ होण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 22% वाढ झाली असून वर्षभरात त्यात 40% वाढ झाली आहे. गतवर्षी 2024मध्ये साखर, गव्हाचे पीठ आणि कॉफी यासारख्या अनेक वस्तूच्या उत्पादन खर्चात वाढ झाली होती. पार्लेचे उपाध्यक्ष मयंक शहा यांनी या संदर्भात इकॉनॉमिक्स टाइम्सशी बोलताना सांगितले की आम्ही आमच्या कंपनीच्या उत्पादनाच्या किमती वाढवणार आहोत. ते म्हणाले, नवीन वर्षात आम्ही भाववाढ करणार आहोत. आम्हाला आशा आहे की या भाववाढीचा आमच्या उत्पादनांच्या मागणीवर परिणाम होणार नाही. पार्ले आपल्या सर्व उत्पादनांचे पॅकेजिंग वाढीव किमतीसह छापण्यास तयार आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचे सुद्धा साबण आणि चहाच्या किमती वाढवल्या असून डाबरने हेल्थ केअर आणि ओरल केअर उत्पादनाच्या किमती वाढवल्या आहेत. तसेच नेस्लेनेही कॉफीच्या किमतीत वाढ केली आहे. टूथपेस्ट आणि मध बनवणाऱ्या डाबर कंपनीचे मुख्य अधिकारी अंकुश जैन म्हणाले की कंपनीने सरसकट सर्वच उत्पादनाच्या किमती वाढवल्या नसून काही निवडक श्रेणींमध्ये किमती वाढवल्या जात आहेत, जेणेकरून सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या वस्तूच्या किमती वाढवल्याचा लोकांना फारसा फटका बसू नये. या वाढलेल्या किमती पुढील 2 ते 3 तिमाहीत शहरी मागणीवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही आणि या किमती ग्राहकांना परवडतील अशी कंपनींना आशा आहे. नवीन वर्षात कारच्या किमतीत मात्र वाढ होणार असल्याची चिन्ह आहेत. टाटा मोटर्स, मारुती, ऑडी, ह्युंडाई, होंडा, मर्सिडीज बेन्झ अशा काही कार कंपन्यांनी गाड्यांच्या किमतीवर वाढ होणार असल्याचे स्पष्ट केले. साधारणपणे 3% ह्या कंपन्या कार किमतीत वाढ करणार आहेत. त्यामुळे 2025मध्ये कार खरेदी करणं महागात पडणार आहे. तर 1 जानेवारीपासून BMW बाईक्स आणि स्कूटरच्या किमतीत देखील वाढ होणार आहे. BMW ही उपकंपनी असलेल्या BMW मोटार कंपनीने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे की 1 जानेवारीपासून त्यांच्या सर्व दुचाकींच्या किमतीमध्ये 25% वाढ होणार आहे. महागाईचा दबाव आणि इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने गाड्यांच्या किमतीत वाढ येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. युवकांमध्ये BMW बाईक्सची क्रेज असतानाच आता नवीन वर्षात BMWची बाईक खरेदी करणं परवडणार नसेल असं सध्याचं चित्र आहे. नवीन वर्षापासून गॅसच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तसं पाहायला गेलं तर LPGच्या किमती प्रत्येक महिन्याला कमी जास्त होताना दिसतातच.
पण व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत गेल्या काही महिन्यात वाढ होताना दिसली आहे. त्यामुळे नवीन वर्षात घरगुती सिलेंडरच्या दरातही वाढ होणे शक्यता व्यक्त केली जात आहे. 1 जानेवारीपासून GST पोर्टलमध्ये देखील 3 महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्यातील एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे सर्व करदात्यांना GST पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशनला सामोरे जावं लागणार आहे. म्हणजेच 2 घटक वापरून ओळख सिद्ध करावी लागणार आहे. अर्थातच सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. आणि यातील दुसरे 2 महत्त्वाचे बदल हे ई-वे बिलाची वैधता आणि मर्यादा याच्याशी संबंधित आहेत. तर आज आपण नवीन वर्षात काय महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत याची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ट्रेन युअर ब्रेन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.